सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला खूप एक अनुभव त्यांचे सखोलपणे मांडून आपणाला ह्या विश्वामध्ये एक ज्ञान कसं उदयास आलं हे सुद्धा ह्याचं पण आकलन आपणाला होतं आहे की ध्यानावस्थेमध्येच त्यांना विविध क्रिया, विविध आसनं होऊ लागली, प्राणायाम होऊ लागले, विविध प्रकारचे मुद्रा आपणहून होऊ लागल्या, बंद होऊ लागले आणि त्याचे काय फायदे असतात हे सुद्धा त्यांनी अनुभवलं. आणि त्याचबरोबरीने त्यांनी सांगितलं की आता त्यांना जी रक्तज्योत दिसत होती, जी आपल्या शरीराची म्हणजे पहिली पाकळी हे शरीराची आहे आणि ती पूर्ण पहिल्यांदा 3.5 हात म्हणजे औट हात अशी दिसत होती आणि आता ती रक्तज्योत जी आहे ही पूर्णतः विश्वाकार झाली होती. म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेकडे, वरपासून खालपर्यंत, तर अशा पद्धतीने ती रक्तज्योत पूर्ण तिने विश्वाकार घेतला होता. आणि त्यामुळे बाबा मुक्तानंदांना मग तिथं सर्व काही अनेक गोष्टी दिसू लागल्या होत्या. म्हणजे या विश्वातल्या अनेक तीर्थांचं दर्शन, अनेक दृश्य त्यांना ते दिसलेले आहेत. तर यावरून आपणाला आपल्या जे काही ऋषीमुनी आहेत त्यांनी जे अभ्यास केला तो एका जागी बसून ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये त्यांना याची देही, याची डोळप, सर्व अनुभूती, सर्व ज्ञान त्यांना झालेलं आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी संशोधन ह्याच 3.5 हाताच्या शरीरामध्ये केलेलं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्यावरून आजच सकाळी कोणाशी आता आठवत नाही आहे पण सकाळी असं बोलणं झालं. आज एक औषधासाठी एक जण औषधाच्या संदर्भात बोलणं झालं. तेच असं शेअर करते की जसं असतं की अनेक औषधं आपली चालू असतात. कोणाला डायबिटीस असेल, कोणाला ब्लड प्रेशर असेल किंवा थायरॉईड असेल किंवा काही मानसिक त्रासासाठी असेल. तर त्यावेळेला असं असतं की काही औषधं किंवा एखाद्या व्यक्तीला जर आकडी येत असेल तर ती औषधं कायम घ्यावी लागतात किंवा मानसिक औषधं पण कायम घ्यावी लागतात. जशी डायबिटीसची औषधं कायम घ्यावी लागतात तशीच हे काही आजार आहेत की ज्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहेत किंवा नर्वस सिस्टीमशी संबंधित आहेत, तर ती कायम घ्यावी लागतात. अशा पद्धतीचं आहे. जर आता त्या संदर्भात सकाळी थोडंसं संवाद झाला तर आपण विचार केला की आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपले जे संत आहेत त्या सर्वांनी जे साधन केलं, मग नामाच्या माध्यमातून विशेषतः त्यांनी साधन केलेलं आहे. नामाची साधना केलेली आहे, जे मंत्रात साधना केलेली आहे, ओंकाराची म्हणा किंवा ह्या पद्धतीने त्यांना जे जे अनुग्रह त्यांच्या सद्गुरूंनी दिले तसे त्यांनी साधना केलेत. आपले जे सर्व ऋषीमुनी आहेत किंवा आपले संत आहेत त्यांनी, तर त्यानुसार जर आपण पाहिलं तर त्यांना याच देहामध्ये जर ते एवढी अनुभूती प्राप्त करू शकतात की सर्व शास्त्र निर्माण झालेले आहेत, आपले सर्व वेद ह्या एका जागी ध्यान लावल्यानंतर त्यातनं निर्माण झालेले आहेत. जर ते एवढं सगळं करू शकतात तर आपण आपल्या ध्यानाने आपल्या शरीरामध्ये जे जे अडथळे असतील, समजा कोणाला डायबिटीस असेल तर तिथे जे आपले स्वादुपिंड आहे तिथे काम थोडं कमी होत आहे, तर तिथे ध्यान करून ते बरं नाही का होऊ शकत किंवा त्याच्यामध्ये आपण प्रगती नाही का करू शकत? निश्चित करू शकतो आणि निश्चित करू शकतो. म्हणून तेवढं सामर्थ्य ध्यानामध्ये आहे, तेवढं सामर्थ्य नामामध्ये आहे. तर ह्या पद्धतीने पण आपण आपल्या ध्यानाचा उपयोग आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी नक्की करू शकतो. जर आपल्या संतांनी एवढ्या उच्च कोटीच्या अवस्था गाठल्या तर आपल्याला ह्या साध्या गोष्टी आपल्याकडून होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात.
त्या दृष्टीने सुद्धा आपण तन्मयतेने ध्यान अभ्यास करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने सकाळी थोडंसं चिंतन झालं होतं. तर त्या फक्त आपली दृष्टी ती पाहिजे. असं नाही की ध्यानाचा हा उपयोग नाही आजार बरं करणं किंवा हे साईड इफेक्ट, हे बाय प्रोडक्ट आहेत. म्हणजे ध्यान केल्यानंतर अनेक गोष्टी दूर होतात, अनेक आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्वास्थ्य लाभतं आणि आपण आपल्या साक्षात्काराच्या जवळ जातो, आपणाला तो होतो. हे तर त्यासाठीच करायचं आहे ध्यान. हे महत्त्वाचा मुख्य हेतू हा आहेच आहे. पण त्याबरोबरीने हे सर्व होतं. आणि बाबा मुक्तानंदांनी पण आपणाला काल सांगितलेलं आहे की काय म्हणतायत ते, की आता शरीर सडपातळ होऊ लागलं, शरीर सडपातळ होऊ लागलं, पण त्याची ताकद मात्र वाढत गेली. शरीर शुद्ध होत चालले. कधी थोडासा ताप आला तरी तो लगेच बरा होई. सर्दीही होत असे, पण ती ताबडतोब बरी होऊन जात असे. त्या काळात कोणताही रोग झाला तरी तो ध्यान करता करताच बरा होऊन जात असे. कधी कधी अतिसाराचा त्रास होत असे, पण तोही लगेच बरा होत असे. तर ह्या पद्धतीने त्यांना पण शारीरिक स्वास्थ्य कसं लाभलं हे ते स्पष्टपणे त्यांनी सांगत आहेत. आता आजचं आपण वाचन सुरू करूया. तत्पूर्वी आपणाला जिप्रू अण्णांनी महान विभूती ज्या जिप्रू अण्णा की त्यांचा शौच मलसुद्धा सुगंधी झालं होतं. आणि असे हे जिप्रू अण्णा त्यांनी जे काल समजवलं बाबा मुक्तानंदांनी, ते आपण जे वाचन केलं त्याचा सार आपण समजूया. की त्यांनी विशेष सांगितलं की ध्यान करत असताना की ज्या पण काही संवेदना निर्माण होतील, ज्या भावना निर्माण होतील, शारीरिक ज्या काही क्रिया होतील, समजा काही स्पंदन निर्माण होतील, कुठे काही जाणवेल किंवा उष्णतेचा किंवा गारव्याचा स्पर्श किंवा स्पंदनांचा, हे सर्व काही निर्माण होईल. किंवा कधी कधी डोकंच जास्त दुखेल किंवा असं काही ह्या तक्रारी पण असू शकतात. तर ह्या सर्व गोष्टी त्याचपरीने जे काही मानसिक भाव निर्माण होतील, तर हे सर्व भाव सकारात्मक पण असू शकतात किंवा काही वेळेला त्यामध्ये काम, क्रोध ह्या भावना सुद्धा असू शकतात, षडविकार सुद्धा असू शकतात. तर हे सर्व काही ध्यान करत असताना होईल किंवा ध्यान करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दिवसभरात होऊ शकतं. किंवा आता मी 10 दिवसाची विपश्यना करून आली, तर त्यानंतर आफ्टर इफेक्ट्समध्ये पण होऊ शकतं. कारण रोजची 10-10, 11-11 तासांची साधना झाल्यानंतर शरीरामध्ये, आपल्या पूर्ण पंचकोशामध्ये जे आपले संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, प्राणाचा आवरण आहे, मनाचं आवरण आहे, बुद्धीचं आवरण आहे, त्याच्यानंतर शरीराचं आवरण, ह्याच्यात खूप काही बदल होत असतात. तर त्यानंतर तिथे 10 दिवसानंतर पण नंतर आपणाला अनेक गोष्टींना सामोरी जावं लागतं. तर अनेक भावना येतात, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, या सगळं. तर त्याकडे सुद्धा जिप्रू अण्णांनी खास मार्गदर्शन केलंय की ह्या प्रत्येक भावना येणाऱ्या, मनात येणाऱ्या, शरीरात येणाऱ्या ह्या अनुभूती, ह्या सर्व त्या शक्तीच्या आहेत, ह्या दृष्टीने आपण पाहायचंय आणि त्या दृष्टीने आपली समतोल आपण राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाहीतर आपण घाबरून जाऊ की आता एवढे दिवस साधन करून आली आणि हे काय मला चिडचिड होते किंवा काय होते. नाही, शांतपणे आहे तसं बघायचंय. आता विपश्यनेमध्ये पण हेच सांगितलंय की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. त्या भावनेकडे आहे तसं बघायचंय, आहे तसं स्वीकारायचंय, ना हुरळून जायचंय ना दुःखी कष्टी व्हायचंय, अशा पद्धतीने. आणि इथे तीच भाषा शक्तीच्या स्वरूपात सांगितलेली आहे. तर हा महत्त्वाचा संदेश आपणाला आहे की ज्या पण काही भावना निर्माण होतात ध्यानात किंवा त्या व्यतिरिक्त, आपण त्याच्याकडे तटस्थपणे पाहायला पाहिजे. हे आपल्या शुद्धीसाठी या सर्व क्रिया होत आहेत, ह्या दृष्टीने आपण ते पाहायला पाहिजे. आणि त्या सर्व क्रियांना, त्या सर्व भावनांना आपण समर्पण पण केलं पाहिजे आणि त्यांना नमस्कार पण केला पाहिजे. तर हे आपल्याला सांगितलंय. आज आपण आता पुढचं वाचन सुरू करूयात. बाबा मुक्तानंद म्हणतात की ज्याचे वर्णन आपण वेदांतात वाचतो, ज्याच्यात सर्व क्रिया होत असतात, ओंकाराची प्रथम मात्रा अकार हे ज्याचे रूप आहे, ज्या शरीराची विश्व नामक देवता आहे, जागृती ही ज्याची अवस्था आहे, स्थूल भोग आणि स्थूल कर्माचे जो कारण आहे, अंतरात्मदृष्टीपासून दृष्टाभावापासून दूर असल्यामुळे ज्ञानहीन मनुष्य ज्याला मी देह आहे असे समजतो, तो स्थूल देह म्हणजे
हाच रक्त वर्ण ज्योतिरूप देह आहे हे आता समजले. ज्याप्रमाणे घटाला हा घट म्हणून जाणणारा घटाहून सर्वतः भिन्न असतो, किंवा मोटारीला ही मोटार म्हणून जाणणारा मोटारीत बसला तरी मोटार स्वरूप नसून तो मोटारीहून भिन्न असतो, अगदी त्याच प्रकारे रक्तवर्ण औट हात ज्योतीत राहूनही औट हाताचे साक्षी, औट हाताला इदम म्हणून जाणणारे औट हाताहून भिन्न शुद्ध परमात्म तत्वच आहेत, तेच ध्यानाचे लक्ष्य आहे. इथे सांगतायत की जे शरीर आहे पहिली पाकळी, आणि ती पहिली पाकळी आपल्या मर्यादित देहामध्ये देहरूपाने आहे, आणि ह्या विश्व हे पूर्ण विश्व हे भगवंताचं शरीर आहे. पूर्ण विश्व हे भगवंताचं साकार दिसणारं शरीरच आहे. आणि इथं त्यांनी दिलंय ओंकारामधली अ उ म आणि अर्धमात्रा, ह्यातून म्हणजे ह्या 3.5 मात्रातून हे पूर्ण विश्व निर्माण झालं. बघा, आता बोलता बोलताच जाणवलं 3.5 मात्रातनं पूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. आणि आपलं दिसणारं स्थूल शरीर आहे, त्यांनी त्याला सुद्धा 3.5 औट हात म्हणजे 3.5 हात आहे. आणि त्याची निर्मिती अकार म्हणजे अ उ म आणि अर्धमात्रा, त्यातला अकार म्हणजे अकारापासनं हे दृश्य शरीर निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपल्या वैयक्तिक शरीर पण आणि विश्वातलं जे सर्व दिसणाऱ्या सृष्टी आहे ती अकारापासून निर्माण झालेली आहे. आणि इथे देत आहेत. आणि आता इथे सांगतायत की ह्या शरीराला हे माझं शरीर किंवा ही माझी गाडी हे जाणणारा जो आहे ते परमात्मतत्व, ते आत्मतत्व आपल्या ते शरीराहून भिन्न आहे, आणि तेच ध्यानाचे लक्ष्य आहे. त्याला जाणणं हेच ध्यानाचे लक्ष्य आहे. आता पुढे म्हणतात, वस्तुतः जड चेतनाच्या व्याख्येला ज्ञानप्राप्तीपूर्वीच काही अर्थ असतो. इथे सांगतात वस्तुतः जड आणि चेतनाच्या, म्हणजे जे स्थूल गोष्टी दिसत आहेत आणि सचेतन गोष्टी दिसत आहेत. तर जसं आता लाकूड वगैरे आपल्याला ते जड वाटतं, पण ते झाड सचेतन आहे, किंवा माणूस, पक्षी, प्राणी, मासे हे सचेतन आहेत. तर जड आणि चेतनाच्या व्याख्येला ज्ञानप्राप्तीपूर्वीच काही अर्थ असतो. कारण ज्ञानोत्तर अवस्थेत द्रष्टा आणि दृश्य ही दोन्ही परमचैतन्य पराशक्तिरूप दिसू लागतात, ज्याला शास्त्रे विज्ञानम आनंदम ब्रह्म म्हणतात. जो स्थूलात मिसळून स्थूल रूपाने भासतो तो द्रष्टा पुरुष सर्वांचा आत्मा आहे. श्री गुरुकृपेने जागृत झालेली कुंडलिनी शक्ती 72,000 नाड्यांत प्रवेश करून रक्तवाहिनी, प्राणवाहिनी वगैरे सर्व नाड्यांची शुद्धी करीत करीत, सर्व नाड्यांना बल देत देत, सर्व नाड्यांमध्ये प्राणशक्ती संचारित करीत करीत शरीराला एक नवे रूप देऊन नित्य नवे नवे कार्य करीत असते. ती मेरुदंडाच्या मध्यभागी सुषुम्ना नाडीत प्रवेश करून चक्रभेद करीत करीत त्याची गती आपल्या वेगाने बदलून शरीराला परमार्थ मार्गाला अनुकूल बनवून टाकते. ही पराशक्ती आपला संसारही सुव्यवस्थित बनवते, हे सिद्धविद्येच्या साधकांनी लक्षात ठेवावे. आपल्या मुलाबाळांचा सांभाळ आणि आपल्याला लागणाऱ्या सर्व चीजवस्तूंची प्राप्ती आणि रक्षण करण्यात पराशक्ती मदत करीत असते. जे काही कार्य समोर येते त्या संबंधी तुम्हाला समयोचित ज्ञानही तीच देत असते. शास्त्रकारांनी संसार आणि परमार्थ असे 2 विभाग केले असले तरी पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते दोन्ही एकच होऊन जातात. हे जग चितिविलास असल्यामुळे, चितिपूर्ण असल्यामुळे, चितीहून भिन्न नसल्यामुळे, चिती कार्य असल्यामुळे अनादी कालापासून पुढे अनंत कालपर्यंत चितीचीच नवी नवी रूपे धारण करीत असल्यामुळे पराचितीचेच रूप आहे. ही गोष्ट सिद्ध विद्यार्थ्यांनी कधी विसरू नये. जोपर्यंत पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंतच जड, शून्य, नश्वर, दृश्य वगैरे भाव
किंवा विभाग भासतात. पूज्य तुकाराम महाराज म्हणतात की मी ध्यान करून अंतरशक्तीमुळे प्राप्त झालेल्या अनुभवांच्या द्वारे पाहिले तेव्हा सर्व काही परमेश्वरच आहे असे ज्ञान झाले. त्यांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे. आता इथं पूर्ण ज्ञान देत आहेत की जेव्हा साधक ध्यानाच्या खोलीमध्ये जातो आणि ते स्वतःच्या अंतरी जेव्हा आत्मशक्तीचा अनुभव करतो तेव्हा त्याला बाह्य जगतामध्ये सुद्धा जे जे काही दिसतं आहे ते ते तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी ही भगवंताचीच रचना आहे आणि त्या भगवंताच्या शक्तीने म्हणजे चितशक्तीने कुंडलिनी शक्तीने निर्माण झालेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे मग नंतर जड आणि चेतन हे सर्व भेद निघून जातात. सर्वत्र म्हणजे सर्वत्र चेतनाच चेतना आहे असं त्याला दिसतं. मग दगड असो, माणूस असो, माती असो, पशुपक्षी असो, प्राणी असो, झाड असो, हवा असो, पंचमहाभूत असो, हे सर्व काही त्या चेतनेतून निर्माण झालेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याला तो अनुभव होतो. आणि तुकाराम महाराजांना पण तो अनुभव आलेला आहे. आणि ज्ञान व्हायच्या अगोदर भेद असतात. ज्ञान व्हायच्या अगोदर की हे सजीव, हे निर्जीव असं ज्ञान व्हायच्या अगोदर भेद असतात. पण पाहायला गेलं तर जे आपल्याला दगड जरी निर्जीव दिसतो कारण त्यातली चेतना इतकी जड असते की ते हलू नाही शकत आहे. परंतु जर त्या दगडाचा सूक्ष्म कण जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जाच आहे आणि त्याच्यामध्ये असलेले जे परमाणू आहेत ते गतीत असतात. तर ते चेतनेमुळे गतीत आहेत. जर चेतना नसती तर त्याचे परमाणू गतीत असूच शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चेतना आहे आणि हे आज विज्ञानाने सिद्ध सुद्धा केलंय. त्यामुळे आपल्या वेदांनी जे कणाकणात चेतना आहे किंवा भगवंत आहे असं सांगितलंय ते सत्य, 100% सत्य. आणि तो प्रयोग सुद्धा स्वित्झर्लंड इथे झालेला आहे. त्याला बिग बँग थिअरी हा प्रयोग आहे. यूट्यूबवरती त्याचा आहे पूर्ण डिटेल. तर इथे ते सांगतायत की जेव्हा अंतर्ज्ञान होतं तेव्हा मग आपल्या संतांना सर्वत्र भगवंत दिसलेला आहे. आणि तेच आता तुकाराम महाराजांचा अभंग सांगतायत की रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्यदृष्टी झाली कल्पना निवाली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तेची झाला अंगी तुका आता. तुकाराम महाराज म्हणतात की याचा अर्थ असा की माझे गुरु बाबाजी यांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अनुभवाने आधी रक्त, नंतर श्वेत, नंतर कृष्ण आणि त्यानंतर पीत ज्योती दिसली. आता तुकाराम महाराजांचे पण हेच अनुभव आहेत. ते सांगतात की माझे गुरु बाबाजी यांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अनुभवाने आधी रक्त, नंतर श्वेत, नंतर कृष्ण आणि नंतर पीत ज्योती दिसली. माऊलींनी पण 4 पाकळ्या सांगितल्यात. त्या 4 पाकळ्यांचे हे रंग आहेत. आणि नंतर त्यांच्याहूनही भिन्न असलेली चिन्मय अतिसूक्ष्म दिव्य आत्मप्रभा मी पाहिली आणि ते चिन्मय अंजन माझ्या डोळ्यांना लागले. ते लागताच मला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि माझी द्वैत अद्वैताची कल्पना नष्ट झाली. माझ्या दृष्टीत जो देश काल वस्तू हा भेद होता तो संपूर्ण नष्ट झाला आहे. देश नाही, काल नाही, आणखी दुसरेही अन्य काही नाही आणि भेदही नाही. माझाच आत्मा मला विश्वाकार दिसू लागला. ज्याला जगत म्हणतात ते हे सारे विश्व आत्माकार दिसू लागले. प्रपंच निर्माण झालेलाच नाही. जे काही आहे ते परब्रह्मच आहे. अहम सोहमचा म्हणजे मी ब्रह्म आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्याचे अपरोक्ष ज्ञान झाले. वेदांताच्या तत्वमसी विद्येने जो आनंद प्राप्त होतो ज्याला ब्रह्मानंद म्हणतात तो ब्रह्मानंद तुकाराम स्वतःच होऊन गेला. साधन कालात दिसणारे भिन्न भिन्न जगत हे अनुभूती कालातले परमेश्वराचे रूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मी तर स्वतःच पूर्ण आहे. अस्तु. आपल्याला पण ध्यानद्वारा
औटहात रक्तज्योतीनंतर अंगुष्ठ प्रमाण श्वेतज्योतीत प्रविष्ट होऊन ज्याच्यामुळे साऱ्या संसारात संसार रूपाने परमात्माच व्यापून राहिला आहे असे दिसू लागते, तो पूर्ण अनुभव प्राप्त करावयाचा आहे. चितीच्या साधनेमुळे संसारही सुखाचा होतो, यात काहीही अतिशयोक्ती नाही. श्रीमद शंकराचार्य म्हणतात. आता इथे जो अनुभव दिलाय तुकाराम महाराजांचा, तो सुद्धा त्यांनी ह्या ध्यानावस्थेमध्ये कशा एक एक ज्योती दिसत आहेत वेगवेगळ्या आकारांच्या, आणि 4 प्रकारच्या ज्योती दिसत आहेत. आणि त्या ज्योतीनंतर म्हणजेच हे आपलं पूर्ण व्यक्तिमत्वाचं त्यांना ज्योतिरूपामध्ये ते दिसतंय की जे प्रत्यक्ष स्वरूप आहे आपलं. आणि मग नंतर त्यांना आत्मसाक्षात्कार होतो, आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांना आपल्याच इथे त्यांना विश्व दिसतं आपल्याच, आणि त्यामुळे त्यांना जाणवतं आत्मा सो परमात्मा, म्हणजे सोहम, मीच तो आहे, मीच परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, ही अनुभूती होते. आता आपण ते मांडतो, आपल्यासाठी आपण मांडतो, पण ह्यांनी त्यांच्या अंतरी ते जगदाकार झाले, विश्वाकार झाले, त्यांचा आत्मा परमात्मा स्वरूप झाला, त्यांचं शरीर विश्वरूप झालं. हे सर्व त्यांनी अनुभवलंय आपल्या. आणि तुकाराम महाराजांनी पण जे बाबा मुक्तानंदांना अनुभव येतात तेच त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या सर्व संतांना हे अनुभव आले. आणि सुरुवातच बाबा मुक्तानंदांनी ह्या आपल्या अनुभवांची ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीने केलेली आहे की कसे 4 कमळ आहे. तर या पद्धतीने सर्व संतांचे अनुभव हे एक आहेत, आणि ते आपणाला सूक्ष्म खोलीकडे घेऊन जातात. आपणाला हे किती येतील वगैरे कुठल्या जन्मात आपल्याला माहीत नाही आहे, पण निदान आपल्या संतांना काय काय अनुभवलं, कशी ही सूत्र आली की प्रत्येक कणाकणात भगवंत आहे, चेतना आहे, किंवा अहम ब्रह्मास्मी, किंवा सोहम, मीच तो आहे, मी तो परमेश्वर आहे. हे असंच नाही आलेलं आहे, तर हे अनुभूती घेतल्यात आणि त्यांनी पूर्णतः तसं अनुभवलंय एकाच जागी, एकाच आपल्या देहामध्ये, आणि मग त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि मग ती सूत्र आली विश्वामध्ये, वेदांमध्ये, अशा पद्धतीने आहे. पुढे म्हणतायत, आता आद्य शंकराचार्यांचं सूत्र सांगतायत की चितीच्या साधनेमुळे संसारही सुखाचा होतो, यात काहीही अतिशयोक्ती नाही. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, सर्वोपि व्यवहारस्तु ब्रह्मणा क्रियते जने अज्ञानान्न विजानंती मृदेवही घटादिकम. हे अपरोक्ष अनुभूतीमधलं सूत्र आहे शंकराचार्यांच्या. ते म्हणतात, याचा अर्थ असा की मनुष्याचा जो काही व्यवहार होतो तो सारा ब्रह्माच्याच सत्तेने होत असतो, परंतु अज्ञानामुळे मनुष्याला त्याची जाणीव नसते. वास्तविक घटादी सर्व काही मृत्तिकाच असते. ज्याप्रमाणे कोळी आपले जाळे आपल्यातूनच निर्माण करतो, आपणच त्यात खेळतो आणि शेवटी आपल्यातच सामावून घेतो, त्याचप्रमाणे हा विश्वाचा उत्पत्ती स्थिती लयाचा खेळ चाललेला असतो, असं दिलेलं आहे. परंतु हा वेगळा देह मिळाल्यामुळे आपण आत्मस्वरूप विसरतो. आत्मस्वरूप विसरल्यामुळे परमात्मा स्वरूप पण विसरतो आणि सर्व काही विसरतो. तर इथे दिलंय की सर्व काही ब्रह्माच्या सत्तेने, म्हणजे त्याच्या ऊर्जेने, त्याच्या चेतनेच्या प्रकाशातच सर्व काही होत आहे, आणि ते जे सृष्टीचे नियम आहेत त्याने होत आहे सर्व काही, हे ते सांगतात. पण आपण हे सर्व विसरतो. पुढे सांगतात की याप्रमाणे सारा संसार चितीमय असल्यामुळे, जगातले सारे जड पदार्थ चितीच असल्यामुळे साऱ्या संसारात चिती म्हणजे शक्ती, आपल्याला सुरुवातीलाच सांगितलंय, यांनी चिती हे नाव वापरलंय. चिती म्हणजे शक्ती. तर साऱ्या संसारात चितीच नरनारी रूपांनी नटले असल्यामुळे चिती शक्ती कुंडलिनी जागृत झाली की आपल्या संसाराचेही कल्याण होईल, असे म्हणण्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. म्हणजे ध्यानामुळे, ध्यानाच्या माध्यमातून आपला संसार सुद्धा पहिल्या तीराला जाणार आहे. संसारात सुद्धा आपण चांगल्या रीतीने संसार करू शकतो, हेच इथे बाबा मुक्तानंदांना सांगायचं आहे.
आपण आपल्या पती किंवा पत्नीबरोबर आपले व्यवहार विहार करताना, आपली संसार यात्रा चालू असतानाच पराशक्तीच्या कृपेला पात्र बनून संसार सुखमय करू शकाल, आनंदमय बनवू शकाल, ही गोष्ट सत्य आहे. अस्तु. माझ्या ध्यानाची मात्रा दिवसेंदिवस वाढू लागली. इथे आता ठासून ठासून त्यांनी सांगितलंय, जेव्हा सत्य ज्ञान होईल ध्यानामुळे, आत्मसाक्षात्कार होईल, मी कोण हे कळेल, तेव्हा आपला संसार जो काही आहे तो सुद्धा आपला नेटाने चांगला होणार आहे. तर ही खात्री आणि हे सत्य गोष्ट आहे असं सांगितलेलं आहे. पुढे आता बाबा मुक्तानंद म्हणतात, माझ्या ध्यानाची मात्रा दिवसेंदिवस वाढू लागली. रोज रोज नवे नवे अनुभव येत. ध्यानामध्ये रक्तज्योतीच्या कोणत्या ना कोणत्या स्थानात मला असा दिव्य चक्षु प्राप्त होत असे की सारे ब्रह्मांड प्रत्यक्ष दिसू लागे. त्यांना सर्व काही दिसतंय ब्रह्मांड. तिथे बसल्या बसल्याच मला काही सुखीची कुटी दिसू लागे. माझ्या ध्यानाची व्याप्ती इतकी मोठी होती की ब्रह्मांड सुद्धा तिच्या एका अंशात बसले होते. पूर्ण ब्रह्मांड दिसते. साधक जनहो, आश्चर्यचकित होऊ नका किंवा संदेह देखील धरू नका. मी तुम्हाला आधुनिक जड विज्ञानाचे एक उदाहरण देतो. ते तर तुमच्या समोर आहे. त्याला तुम्ही सत्य मानून उपयोगातही आणता. तुम्ही आपल्या छोट्याशा रेडिओवर मुंबईहून कितीतरी दूरच्या शहरी बसून मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या ऐकता. रेडिओचा काटा जरा रेसभर जरी इकडचा तिकडे झाला की दिल्ली केंद्र लागते आणि जरा पुढे गेला की कलकत्ता केंद्र लागते. याचे तर तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे. बँड जर बदलला तर दिल्लीवर काटा असला तरी अमेरिका किंवा इंग्लंडच्याही बातम्या ऐकू येऊ लागतात. वेगवेगळी शहरे, वेगवेगळे देश यांचे शब्द 1 इंच अंतराच्या आतच सामावलेले असतात. जर आपण अशा जड द्रव्याच्या सहाय्याने बनलेल्या यंत्राच्या महतीने साऱ्या दुनियेच्या बातम्या घरबसल्या ऐकू शकतो, तर मग ध्यानामध्ये निरनिराळ्या ठिकाणांची माहिती मिळण्यास काय अडचण. इतकेच नाही, आता तर एक नवे यंत्र आले आहे, टेलिव्हिजन. ते तर आपल्या शास्त्राला अधिकच पुष्टी देते. टेलिव्हिजनमध्ये जर बातम्या देणारा जिथून बातम्या येतात ते स्थान सर्व काही दिसते, तर मग आपल्या अंतर्ज्योतीत संपूर्ण विश्व दिसले तर काही विशेष आश्चर्याची गोष्ट नाही. हे उदाहरण देत आहेत. किती सुंदर सांगितलेलं आहे. तेव्हा नुकताच टी व्ही पण आला असेल बाबा मुक्तानंदांच्या त्या काळामध्ये. कारण 62 साली भगवान नित्यानंदांचं निर्याण झालं आणि 82 साली बाबा मुक्तानंदांचं. तर त्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे त्या. तर त्याच्यामुळे टी व्ही पण नुकतेच आले होते बाबा मुक्तानंदांच्या काळामध्ये. तर ह्या पद्धतीने इथे खूप सुंदर दिलंय की रेडिओवरून आपण ऐकण्याचं, वेगवेगळ्या ठिकाणचं स्थानातलं आपण ऐकू शकतो आणि टी व्हीमध्ये तर पाहू पण शकतो. मग इथे सांगतायत की आपणाला जी ज्योत दिसते आणि त्या ज्योतीमध्ये विश्वातल्या गोष्टी दिसणं, ऐकणं हे काय अशक्य आहे. काय त्यांचं काय म्हणजे कल्पनेच्या आपण म्हणजे हे सत्य आहे. सत्य त्यांनी अनुभवलंय सर्व काही. आपण आज धरायला हरकत नाही. आज ना उद्या कधी, ह्या जन्मात नाही अनेक जन्मात कधीतरी आपल्यावरती पण आपल्या प्रयत्नांवरती तेवढे प्रयत्न होणं हे जन्मोजन्माचं काम आहे ना, ते करतायत. आता बाबा मुक्तानंद म्हणतायत, माझे ध्यान साधन रोज वाढत चालले होते. ध्यानाला बसताच एक नवीन प्रकारची तंद्री लागत असे. आता पीतवर्णाची ज्योत दिसू लागली. कधी कधी किंचित रक्त आणि श्वेत मिश्रित ज्योतीही दिसे. त्या अतिशय सुंदर पीतवर्ण ज्योतीकडे तंद्रावस्थेत पाहता पाहता काही दुसरे देशही दिसत असत. ही नवी अवस्था समाधीसारखी होती, परंतु स्मृती मात्र नीट राहत असे. द्रष्टा दृश्य भाव राहत असे. थोडा वेळ मी या स्थितीत राहताच मोठा आनंद होई. सारे श्रम नष्ट होऊन जात. आता मी ध्यानाची मात्रा म्हणजे वेळ वाढवली. शरीर सुकत चालले होते.
पायांच्या पोटऱ्या देखील सुकत होत्या. सप्त धातूंची शुद्धी होत होती. अन्न अजून तितकेच सेवन करीत होतो. मलमूत्र कमी होऊ लागले होते. शौचाला लाकडासारखा टणक मल होत असे. त्याची दुर्गंधीही कमी झाली. घामाचा दुर्गंधही कमी होऊ लागला. शरीर होते तसेच मोठे दिसत असले तरी हलके आणि स्फूर्तियुक्त होत चालले होते. प्रेमभावाच्या मस्तीत कधीकधी बागेत एकांतस्थळी वेगाने नृत्यही होत होते. ते त्यांचं देत आहेत सगळं. त्यांच्या शरीरात मलमूत्रामध्ये कसे कसे बदल होत आहेत, अन्न किती घेत आहेत, हे सर्व काही ते सांगतायत. पुढे सांगतायत, माझे पद्मासन इतके पक्के होऊ लागले की आता मी 3-3 तास पद्मासनात बसू लागलो. त्यानंतर जिभेचीही एक नवी विचित्र क्रिया होऊ लागली. कधी कधी माझी जीभ आत हृदयापर्यंत उतरे, कधी टाळूला चिकटून बसे, पण ध्यानानंतर पुन्हा ठीक होऊन जाईल. अशा अनेक अलौकिक क्रिया होऊ लागल्या. तंद्रावस्थेत वारंवार दृष्टांत होऊ लागले. साधनेत धैर्य, गुरुदेवांबद्दल निष्ठा आणि चितीमध्ये पूर्ण समर्पण भाव येऊ लागले. ध्यानात कोणीतरी प्रगट होऊन सांगे, तुझी जीवा खाली उतरून योगद्वारा हृदय कमल खोलण्याचे दिव्य कार्य करीत असते आणि ती वर टाळूला जाऊन चिकटते तेव्हा खेचरी मुद्रा होत असते, जिला वर चिकटल्यामुळे सहस्त्रदलाचा जिव्हा वर चिकटल्यामुळे सहस्त्रदलाचा मार्ग मोकळा होतो. सहस्त्र किरणांच्या मध्यभागी विराजमान असलेल्या परशिवाच्या भेटीला जाण्यासाठी जागृत झालेल्या महाशक्ती कुंडलिनीची ही एक प्रक्रिया आहे. कधीकधी साऱ्या चक्राधिष्ठित देवता आणि तिथल्या ज्योतींचेही दर्शन होत असे, परंतु या साऱ्या क्रियांवर माझा ताबा नव्हता. त्या केवळ पराशक्ती प्रेरित श्री गुरुकृपेने होत होत्या. कधीकधी ध्यानात दोन्ही पाय जड आणि निष्प्राण झाल्याचा अनुभव येईल, परंतु ध्यान संपल्यावर पुन्हा सारे पूर्ववत होईल. आता इथे जिभेच्या क्रियेबद्दल सांगतायत. जीभ हृदयापर्यंत जाणं आणि त्यानंतर जीभ टाळूला वर चिकटणं. आपण जे माझे सद्गुरू गुरुदेवांबद्दल नेहमी ऐकतो की त्यांना अमृतस्राव होत होता आणि आयुष्याच्या शेवटच्या जवळजवळ 25-1 वर्षांमध्ये त्यांनी जेवले नव्हते, म्हणजे मोजून काही, म्हणजे ते चहासुद्धा एक चमचाभर किंवा असं होतं त्यांचं. तर ही अवस्था गाठली तर गुरुदेवांना जेव्हा एका साधकांनी विचारलं की तुम्ही कसे काय जिवंत राहू शकता, तर ते सांगतात की ध्यानाच्या माध्यमातून मी एनर्जी टॅप करू शकतो, म्हणजे आणि ती तुम्ही नाही करू शकत आहे, त्यामुळे तुम्हाला अन्न लागतंय. तर हीच क्रिया होते की ध्यानाच्या माध्यमातून इतकं उच्च कोटीचं ध्यान आणि इतकं तासनतास ही लोक बसतात, म्हणजे हे सर्व महान विभूती साधन करतात. तर त्यामुळे त्यांच्या अंतरी अमृतस्राव होतो. आता अमृतस्राव होतानाची पण गोष्ट सांगितली की कसं जीभ टाळूला लागली की मग तो स्राव होतो, जीभ हृदयाला लागली की काही अनुभूती येतात. आणि इथे दिलंय की जे चक्र आहेत त्या चक्रांमध्ये सुद्धा तिथे आपले जे साती चक्र, तर त्याच्यामध्ये जे देवता आहेत तिथे पण जी चेतना प्रत्येक ठिकाणची, तिथे पण वेगवेगळ्या ज्योती आणि देवता ह्यांची सुद्धा त्यांना दर्शनं झालेली आहेत. तर ह्या पद्धतीने त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. आता पुढे सांगतात की माझ्या आसनस्थ ध्यानात एक वैशिष्ट्य होते आणि त्यांचं आसन आता स्थिर होऊ लागलं. आता मी विपश्यनेला गेली होती तर तिथे सुद्धा 3 वेळेला, सकाळी 8 ते 9, त्यानंतर दुपारी 2:30 ते 3:30, त्यानंतर 7 ते 8 हे जे ध्यान त्यांनी करत होते, म्हणजे विपश्यनेच्या नुसार ध्यान करत होते. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण पाय बिलकुल हलवू नका, म्हणजे आता ते सहज शक्य होणार नाही सुरुवातीला. तर सुरुवातीला असं होऊ शकतं की एका तासात 2दा हलवले किंवा पाय, हात, डोळे बंद असले पाहिजेत आणि हाताची पण जी स्थिती आहे, त्याच्यानंतर पायांची स्थिती आहे ती हलवू नका असं त्यांनी हे केलं. त्याला अधिष्ठान म्हणतात, म्हणजे जसं आपण आपल्या शरीरालाच मूर्तीसारखं केलेलं आहे अधिष्ठान. आणि मग तसं जर केलं तर ते साधनेसाठी खूप
त्याच्यामध्ये खूप साऱ्या आपण पुढे जातो की न हलवता, काही न हलवता स्तब्ध. तर त्या पद्धतीने साधन आपल्याला पुढे घेऊन जातं. आणि त्यावेळेला मग ते सांगितलं होतं त्यांनी की जर समजा कुठेला वेदना जरी येत असतील तरी हलू नका, त्या वेदना सोसायच्या. आणि नंतर मग 1 तास झाल्यानंतर मग, कारण त्या वेदना जेव्हा सोसल्या जातात तेव्हा आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे ज्या वेदना आहेत तर तिथे तिथे जो शक्तीचा प्रवाह असतो, जो जिथे अडथळे असतात किंवा तर तो प्रवाह मोकळा व्हायला मदत होते. जर समजा वेदना झाली तर ती सोसायची आणि बसायचं तसं, जितकं सोसता येईल तितकं सोसून आपण नंतर ते हे करायचं. आणि मी तो अनुभव घेतला आता गेली होती तेव्हा. तर मला एकदा अशी खूप वेदना आणि होतेच, म्हणजे मी 1 तासभरात बिलकुल हलवलो नाही ते पाय. आणि म्हणजे मला ती अनेक ह्याची सवय असल्यामुळे मी ते करू शकते. पण ज्या वेदना जाणवल्या आणि नंतर मग 1 तास झाल्यानंतर जेव्हा ते हे झालं, त्या आपली अलगद हालचाल झाल्यानंतर त्या वेदना रिलीज झाल्यानंतर मला जाणवल्या काही भागामध्ये की तिथून शक्तीची स्पंदनं मोकळी झाली. तर ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे अधिष्ठान आसन सिद्ध, मग सुरुवात आपण 10-10 मिनिटापासून पण करू शकतो की 10 मिनिटं बसलोय आणि बिलकुल माझा हात मी पाय हलवणार नाही. त्यासाठी आधी एक व्यवस्थित आसन 10-10 मिनिटं, 15-15 मिनिटं, 5 मिनिटापासून सुरुवात करत करत आपण आपलं आसन काही मिनिटांसाठी किंवा काही तासासाठी, अर्धा तास, 1 तास असं वाढवत जाऊ शकतं. तर हे आसन स्थिर होणं याला म्हणतात. मग ह्या आसनामध्ये आपण सुखासन किंवा अर्ध पद्मासन बसू शकतो. जे आपल्याला शक्य वाटेल, सोपं वाटेल त्यात आपण बसावं. आता पुढे सांगतायत ते, माझ्या आसनस्थ ध्यानात एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे ध्यान लागो की न लागो. आता ते सांगतायत, मार्गदर्शन करत आहेत आपल्याला सर्वांना. महत्त्वाचं आहे की माझ्या आसनस्थ ध्यानात एक वैशिष्ट्य होते, ध्यान लागो की न लागो, मी मात्र पूर्ण वेळ बसत असे. त्यांनी जे ठरवलं असेल की एवढा वेळ बसायचे, ध्यान लागो की न लागो हे आपल्यासाठीच आहे की मी पूर्ण वेळ बसत असे. चित्त एकाग्र झाले न झाले तरी आसनावर पूर्ण वेळ बसून राहत असे. याची मला फार मदत झाली. पद्मासनामुळे 72,000 नाड्यांची पूर्ण शुद्धी होते. हे माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे. आता इथे जरूर नाही की फक्त पद्मासन. जेव्हा आसन स्थिर होतं, सुखासनात जरी आपण बसलो, साधी मांडी घातलेली किंवा अर्ध पद्मासनात, आणि न हलता आपण बसलो, न हलवता एक अर्धा तास, 1 तास हळूहळू, तरी सुद्धा नाड्यांची शुद्धी होणार आहे. त्यांनी इथे महत्त्व हे दिलेलं आहे की आसन न हलता आसन झालं पाहिजे. ध्यान लागो न लागो, चित्त एकाग्र हो न हो, पण ते बसायची सवय, प्रयत्न पाहिजे. तर इथे देत आहेत की नाडीशुद्धी हीच परमशुद्धी समजली जाते. नाड्यांमध्ये जोपर्यंत अशुद्धता, दुर्गंधी आणि मलविकारांनी भरलेल्या दोषांचा घाणेरडा मळ भरलेला असतो, तोपर्यंत काय सुख मिळणार? साधक जन हो, असे समजा की आपल्या राहत्या घराच्या कानाकोपऱ्यातून व प्रत्येक खोलीतून दुर्गंध येत असेल. किडे, मच्छर भणभण करीत उडत असतील. वाऱ्याबरोबर येणारी गटाराची आणि संडासाची दुर्गंधी वातावरण दूषित करीत असेल, तर तुम्हाला सुखशांती प्राप्त होऊ शकेल का? त्याचप्रमाणे शरीर मलिन असेल, तऱ्हेतऱ्हेच्या रोगविकारांनी युक्त असेल, तोंडाला दुर्गंधी येत असेल, नाकातून पाणी किंवा सर्दी सुरसुर वाहत असेल आणि ते साफ करण्यासाठी तासाला 2 नवे रुमाल लागत असतील, तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाला तुमच्या पोटातील मलसंचयाच्या दुर्गंधीचा उपद्रव होत असेल, तर त्या शरीरात तुम्हाला काय सुख लागू शकेल? बाहेरून लावण्यात येणारे सेंट किंवा इतर सुगंधी द्रव्ये आतली दुर्गंधी नष्ट करू शकतात का? नटनट्यांची लाल, पिवळी स्नो पावडर आणि लिपस्टिक तुमची मुखकांती मनपसंत बनवू शकेल का? लक्षात ठेवा, शरीरमाध्यम खलु धर्म साधनम. 3 तास पद्मासन लावून बसले की नाडी शुद्धी होते. नाड्यांची मलशुद्धी झाली की प्राण आपोआप शुद्ध होऊन जातो. नैसर्गिकरित्या प्राणायाम होऊ लागतो. शक्तिपात साधनेत श्री गुरूंच्या कृपेने ध्यानात आपोआप प्राणायाम होऊ लागतो. स्नायुशुद्धीनंतर प्राणशुद्धी होऊन अंतःकरणाच्या वृत्तीही शुद्ध होऊन जातात. असे झाल्यावर ध्यानाची अवस्था अधिकाधिक उच्च होत जाते. यासाठी आसनाचा पूर्ण अभ्यास करा.
पुन्हा वाचूया की 3 तास पद्मासन लावून बसले की, आता पद्मासन शक्य नाही आहे, त्यासाठी हे पूर्ण निष्ठेने ब्रह्मचर्य पालन करणं आणि आहाराची शुद्धता असणं, तेव्हा हे करू शकतो पद्मासन. पण आपण सर्वसामान्य आहोत इथे, आणि आता काळसुद्धा जो आहे त्यात आपल्याला शुद्ध अन्न आणि हे पाणी एवढं उपलब्ध नाही आहे, त्यामुळे पद्मासन तर शक्य नाही आहे गोष्ट. अर्ध पद्मासन करू शकतो किंवा साधं मांडी घालून करू शकतो. आपल्याला मुख्य गोष्ट ही महत्त्वाची आहे की आपण न हलता काही काळ बसणं हे महत्त्वाचं आहे. तर इथे दिलं आहे की 3 तास पद्मासन लावून बसले की नाडीशुद्धी होते. याचा अर्थ असा नाही की 1 तास जरी साधा मांडी घालून बसलो तरी होणार आहे. इथे त्यांनी एक दिलं आहे आदर्श गोष्ट, आणि त्यात सांगितलं की नाडीशुद्धी होते आणि नाड्यांची मलशुद्धी झाली की प्राण आपोआप शुद्ध होतो. मग प्राणाचा प्रवाह आपणहून वाहू लागतो आणि नैसर्गिकरित्या प्राणायाम होऊ लागतो. शक्तिपात साधनेत श्री गुरूंच्या कृपेने ध्यानात आपोआप प्राणायाम होऊ लागतो. स्नायुशुद्धीनंतर प्राणशुद्धी होऊन अंतःकरणाच्या वृत्तीही शुद्ध होऊन जातात. असे झाल्यावर ध्यानाची अवस्था अधिकाधिक उच्च होत जाते. यासाठी आसनाचा पूर्ण अभ्यास करा. आसनाचं महत्त्व सांगतायत. आसन लागलं की नाडी शुद्धी होते. मगाशी मी म्हटलं ना की त्यामुळे वेदना झाल्या तरी आसन सोडायचं नाही. लक्ष नाही लागत असेल ध्यानात, एकाग्रता होत नसेल तरी ठरवलंय अर्धा तास बसायचं तर अर्धा तास बसायचं न हालचाल करता. तसं जर केलं तर आपल्या आतमध्ये जे जाळं आहे नाड्यांचं, ज्या प्राण वहन करून घेणार आहेत, रक्त वहन करणार आहेत, त्या शुद्ध होऊ लागतात. आणि त्या शुद्ध झाल्या की त्यातनं जो ऊर्जेचा प्रवाह वाहतोय तो चांगला वाहतो आणि आपला आपणहून प्राणायाम सुरू होतं आणि मग नंतर ध्यानही आपलं चांगलं होऊ शकतं. ह्यासाठी आसन चांगलं लागणं महत्त्वाचं आहे. पुढे सांगतायत, आता माझ्या शरीरात एक प्रकारची उष्णता वाढू लागली. शरीर इतके गरम होत असे की माझे सारे अंग तापून जाई. कितीही थंड करण्याचा प्रयत्न केला तरी ते जणू काही अग्नीत जळत असल्यासारखे कडत राही. शरीर अतिशय क्षीण होऊन गेले. मुखातून कफाची जणू काही धारच लागे. आता इतर अन्नाऐवजी कांजी घेऊ लागलो. शरीरात दाहकता इतकी वाढली की थंडी पाण्याच्या कुंडात बसले तरी शीतल वाटेना. इतक्यात गणेशपुरीहून भगवान नित्यानंदांचा निरोप आला. येवल्याचे लोकही माझ्या एकाएकी निघून जाण्याने फार विस्मयचकित झाले होते. येवले सोडताना मी माझ्या कुटीचे दारही बंद केले नव्हते की जाण्यासंबंधी कुणाला काही सांगितलेही नव्हते. त्यांनी नित्यानंद बाबांना ही बातमी कळवली आणि मी 40 गावच्या आसपास कुठेतरी आहे असे कळवले. माझी साधना ठीक चालली आहे आणि मला जे काही होते आहे ते यथार्थ आहे. अशाच धैर्याने साधना चालू ठेवावी असा बाबांचा मला संदेश होता. त्या संदेशाने मला फार आनंद झाला. आता इथे त्यांना शरीरात उष्णता वाढू लागली. थंड पाण्यात बसले तरी सोसवेना. आणि ह्याच अवस्थेमध्ये भगवान नित्यानंदांकडे हे बातमी झाली की बाबा हे 40 आपलं येवले सोडून 40 गावच्या इथे आहेत. तेव्हा आता नित्यानंद त्यांच्या सद्गुरूंना तर त्यांची अवस्था काय आहे ते पूर्ण माहीतच होतं. तर इथे देत आहेत की त्यांनी मग भगवान नित्यानंदांनी संदेश पाठवला की असंच धैर्याने साधना चालू ठेव. पुढे ते म्हणत आहेत की प्रिय गुरुदेवांचा पुन्हा दुसरा प्रेमाचा निरोप आला. पहिला निरोप आला की अशीच साधना चालू ठेव आणि धैर्याने साधना चालू ठेवावी अशीच. आणि दुसरा निरोप आला की प्रिय गुरुदेवांचा पुन्हा दुसरा प्रेमाचा निरोप आला. माझे परममित्र श्री नारायण सँडो हा निरोप घेऊन आले. त्यांनी मला शुद्ध शास्त्रीय वाळ्याच्या अत्तराची एक बाटली खिशातून काढून दिली. मी विचारले, का हो, आपण कसे काय अत्तर आणले? त्यावर ते म्हणाले, स्वामीजी, मी भगवान नित्यानंदांना लावण्यासाठी अत्तर घेऊन गेलो होतो. ते मी त्यांना देऊ लागलो तेव्हा गुरुदेव म्हणाले, तुम्ही 40 गावला नागदला जा आणि त्याला हे द्या. हे अत्तर म्हणजे भगवान नित्यानंदांचा प्रसादच आहे. या भावनेने ती बाटली उघडून मी थोडे अत्तर अंगाला लावले. अत्तर उत्कृष्ट प्रतीचे होते. सबंध शरीराला
थोडे थोडे लावले. खूप सुगंध दरवळला. मग आम्ही दोघे भगवान नित्यानंदांच्या काही गोष्टी बोललो. गणेशपुरीची काही खबर ऐकायला मिळाली. ध्यान साधनेचा जोर आता आणखी वाढला. दुसऱ्याच दिवशी तंद्रावस्थेत भगवान नित्यानंद आले आणि वाळ्याच्या अत्तराची तीच बाटली मला देऊन म्हणाले, ध्यानाची उष्णता वाढेल तर ते ध्यानाची उष्णता वाढेल ते तर योगाचे दाहक तेज आहे. दररोज थोडे सुगंधित अत्तर लावीत जा. अशा प्रकारे ध्यानातही अत्तर आणि त्याचबरोबर संदेशही मिळाल्याने चित्त फार प्रसन्न झाले. आता इथे जे उष्णता वाढते, उष्णता वाढल्यामुळे अत्तर लावल्यानंतर तो सुगंधातून जातो आणि त्यामुळे अत्तरमध्ये जे तत्व असतं सुगंधाचं, त्यामुळे उष्णता ते पृथ्वी वाढवतं शरीरातली, आणि शरीरातली पृथ्वी वाढवतं, त्यामुळे उष्णता कमी होते. म्हणून अत्तर महत्त्वाचे आहेत किंवा सुगंधी फुलं महत्त्वाची आहेत. आणि भगवान नित्यानंदांनी खास अत्तर त्यांच्यासाठी पाठवून दिला होता. तर पुढचं एक पॅरेग्राफ वाचून आपण थांबू. मी रोज ध्यानानंतर भोजन करून आंब्याच्या झाडाखाली एक योग ग्रंथ वाचित बसत असे. त्यात योग्यांनी सुगंधी फुले धारण केली पाहिजेत, कारण योगाग्नीमुळे होणारा दाह सुगंधी पुष्पांनी आणि अत्तरांनी कमी होतो असे प्रमाण मिळाले. आपल्या संस्कृतीची आठवण झाली. आमच्या भारतीय पूजाविधीत भगवंताला सुगंधी पुष्पमाला अर्पण करण्याचे हेच कारण आहे. महात्म्यांच्या दर्शनाला येणारी भक्त मंडळी त्यांच्यासाठी बहुमोल सुगंधित हार घेऊन येतात, ते योग्यच आहे. चरणांना चंदन का लावतात त्याचाही उलगडा झाला. तेव्हापासून रोज सकाळी मोगऱ्याचा सुगंधी हार गळ्यात घालून ध्यानाला बसू लागलो. ध्यान संपल्यावर कधी कधी हिना किंवा वाळ्याचे अत्तर लावीत असे. ध्यान खूप वाढले. एक पीत आणि नील रंगाच्या मिश्र प्रकाशाची ज्योत दिसू लागली. एक नवीनच तंद्रा लागू लागली. त्या अवस्थेत सुख फार उच्च प्रकारचे आहे. जागृतावस्थेतील खाणे पिणे पाहणे किंवा द्रव्यार्जन करणे या सुखांपेक्षा हे सुख फार मोठे आहे. रात्री स्वप्नदृष्टीत नेणाऱ्या निद्रा सुखापेक्षाही ते अधिक आहे. हे ध्यानोत्तर तंद्रावस्थेचे सुख आहे. कधी कधी मी निद्रेचे सूक्ष्म अवलोकन करीत असे, तेव्हा समजून आले की निद्रेसारख्या वाटणाऱ्या या तंद्रा सुखापेक्षा दुसरे सुख म्हणजे काहीच नाही. बाकीची सारी सुखे मिथ्या वाटू लागली. यानंतर माझे तंद्रा सुख अधिकाधिक वाढू लागले. तर अशा पद्धतीने इथे त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की ध्यानाच्या अवस्था कशा अंतर्बाह्य संपूर्ण हे विश्व भगवत स्वरूप आहे याची अनुभूती येते. आणि तुकाराम महाराजांचे अभंग, त्यानंतर शंकराचार्यांचे सूत्र, हे सर्व आपणाला सांगितलं आहे. त्यानंतर ध्यानाच्या स्थितीमध्ये जी उष्णता वाढते तिथे अत्तर सुगंधी फुलं हे आवश्यक आहेत, तर तेही सांगितलं आहे. आसनाचं महत्त्व आपणाला सांगितलं आहे. आसन एका स्थितीत स्थिर आसन असणं, मग काही मिनिटांपासून आपण सुरुवात करून ते आसन साधलं तर आपल्या नाडी शुद्धी होतील. म्हणजे आपला जो रक्तप्रवाह आहे, प्राणशक्तीचा प्रवाह आहे, कुंडलिनी शक्तीचा प्रवाह, तो योग्य रीतीने होऊन आपण होऊन प्राणायाम श्वासाची आपली श्वास सुधारतो आणि मग त्यामुळे आपलं ध्यान चांगलं लागू राहतात. अशा रीतीने बरंच काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्या ध्यानाला उपयुक्त अशा सर्व गोष्टी आहेत, अनुभूती आहेत. इथं आपण थांबूयात.